विज्ञाननिष्ठ निबंध स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखणीतून उतरलेल्या विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, चिकित्सक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा आग्रही पुरस्कार करणाऱ्या लेखांचा संग्रह विज्ञाननिष्ठ निबंध. अभिवाचन, संकल्पना आणि निर्मिती भूषण देशपांडे, अकोला. निबंध चौथा. यज्ञाची कुळकथा. पूर्वार्ध. मनुष्याला हवा तेव्हा आणि हवा तितकाच अग्नी जेव्हा कृत्रिमपणे निर्माण करता आला, तेव्हा त्याने निसर्गावर एक अत्यंत महत्त्वाचा विजय संपादन केला. वाफ, विद्युत वा रेडियमच्या शोधांनी मानवी संस्कृतीचे जसे एक एक नवे युग प्रवर्तित झाले, तसेच अग्नीच्या शोधानेही मनुष्याच्या प्राथमिक अवस्थेत प्रगतीचे एक मन्वंतर घडवून आणले. अर्वाचीन ऐतिहासिक काळी वाफ वा विद्युत वा रेडियम यांचा शोध जितका अलौकिक, तितकाच त्या प्राचीन पौराणिक काळातील अग्नीचा शोधही एक अलौकिक आश्चर्य होते. यासाठीच त्या अग्नीचा शोध ज्या ज्या बुद्धिमान पुरुषांनी लावला, त्यांना त्या त्या प्राचीन लोकांमध्ये महर्षी पदाचा वा देवत्वाचा मान मिळाला. आपल्या वैदिक आर्यांमध्ये काही ऋषींना अग्नीचे शोधक म्हणून वैदिक शक्तिशाली मंत्रद्रष्ट्या समान गौरविले जाते. प्राचीन पारसिक आणि प्राचीन चीनी लोकांमध्येही अग्नीचे शोधक, अग्नी निर्माण करण्याची युक्ती काढणाऱ्या आणि अग्नी प्रगट करणाऱ्या वेगवेगळ्या पुरुषांना त्यांच्या त्यांच्या धर्मग्रंथांमध्ये देवासमान स्थान प्राप्त झालेले आहे. धर्मग्रंथांमधील या आख्यायिकांवरूनही अग्नी निर्माण करण्याची युक्ती मनुष्यांमध्ये कोणीतरी शोधून काढली असली पाहिजे, हेच सिद्ध होते. मनुष्याला अगदी प्राचीन काळी अग्नी निर्माण करण्याची युक्ती सुचण्याचे दोनच मार्ग संभव असावेत. ज्या विस्तीर्ण रानावनातून तो मनुष्य त्याच्या पशुतुल्य वन्य अवस्थेत हिंडे, त्यात झाडावर झाडे घासून प्रचंड वणवे पेट घेत ते सूक्ष्मपणे अवलोकन करत असताना झाडांचे घर्षण हे कारण मनुष्याच्या हळूहळू लक्षात आले असावे आणि त्या लाकडांवर ती लाकडे घासून पाहताच ठिणगी उडाल्या वाचून राहत नाही, हा नियम त्याला कळला असावा. दुसरा संभव म्हणजे गारगोटीवर गारगोटी सहजगत्या आपटता ठिणगी उडून खाली पसरलेल्या पालापाचोळ्यानेच पेट घेण्याचा आणि वारंवार तेच घडता घडता अग्नीच्या उत्पत्तीचा तो नियम ध्यानात यावयाचा. वन्य अवस्थेत मनुष्याला या दोन्हींपैकीच कोणत्या तरी एका नियमाचा पत्ता लागून अग्नीचा शोध किंवा अग्नी निर्माण करण्याची युक्ती सापडली असली पाहिजे. ज्याने ती युक्ती प्रथम शोधली आणि ती माहीत नसलेल्या लोकांमध्ये तिचा प्रथम प्रचार केला, तो मनुष्य त्याच्या युगातील वन्य आणि अप्रबुद्ध मनुष्यांना अलौकिक वाटला असला पाहिजे. अग्नी निर्माण करण्याची युक्ती प्राचीन वैदिक आर्यांच्या पूर्वजांना कशी सापडली याचा पत्ता त्यांच्या अग्नी चेतविण्याच्या प्राचीन धार्मिक तंत्रात म्हणजेच यज्ञविधीत सापडण्याचा पुष्कळ संभव आहे. ज्या अर्थी यज्ञातला पवित्र अग्नी म्हटला म्हणजे तो लाकडावर लाकूड घासूनच निर्माण करावा लागतो, त्या अर्थी त्या प्राचीन युगात अग्नी निर्माण करण्याची उत्कृष्ट युक्ती लाकडावर लाकूड घासून ठिणगी पाडणे हीच असली पाहिजे. आता त्याहून अनेक पटींनी सुधारलेली आगपेटी वा वीज बटणे जरी निघाली आहेत, तरीही धार्मिक अग्नी, समंत्रक वैदिक अग्नी चेतविण्याचा मान त्या अद्ययावत साधनास केव्हाही मिळणार नाही. तो मान त्या 5000 वर्षांपूर्वीच्या म्हणजेच 5000 वर्षांनी मागासलेल्या लाकडावर लाकूड घाशीत बसण्याच्या रीतीलाच मिळणार. कोणतेही अज्ञान किंवा अपकृष्ट प्रघात हा त्यावर धार्मिक छाप पडला की कसे शाश्वत आणि पवित्र होऊन बसतात, याचीही मननीय उदाहरणे होत. अद्ययावत आगपेटीने पेटविलेला अग्नी हा जरी अग्नीच असला तरी तो केव्हाही यज्ञीय पूज्यता पावणार नाही. यज्ञीय पूज्यतेचा मान
त्या प्राचीन रानटी पद्धतीने लाकडावर लाकूड घाशीत बसण्यालाच. अग्नी हवा तेव्हा पेटविण्याची ही युक्ती मनुष्याला सापडताच त्याच्या जीवनावर केवढा क्रांतिकारक परिणाम झाला असेल. त्याचे खाणेपिणे, राहणी, स्थितीगती इथपासून सर्वच प्रकरणी केवढे प्रगतीपर मनवंतर झाले असेल ते कल्पनेने आपल्याला सहज जाणता येते. काळ्या कभिन्न मध्यरात्रीला जणू एक प्रतिसूर्य उगव म्हणताच उगवण्याचे सामर्थ्य मनुष्यात आले. त्या अग्नीच्या कृपेने जे पचविता येत नव्हते ते अन्न मनुष्य पचवू लागला. वितळविता येत नव्हते त्या धातू तो वितळवू लागला. अशा त्या अत्यंत तेजस्वी असूनही मनुष्याला एखाद्या मित्राप्रमाणे हाकेसरशी पावणाऱ्या या अग्नी नावाच्या महासत्वाविषयी मनुष्यास अत्यंत कृतज्ञता वाटली आणि मनुष्याने साऱ्या चकाकणाऱ्या देवांमध्ये अग्नीला अत्यंत प्रिय आणि पूज्य मानले. हे अगदी साहजिकच होते. अग्नी निर्माण करण्याची युक्ती माणसाला सापडली तरी ती फार सोयीस्कर नव्हती. भर रात्री चटकन दिवा लावायचा तर लाकडावर लाकूड किंवा गारगोटीवर गारगोटी घासून ठिणग्या धरून विस्तव निर्माण करणे हे लांबलचक काम होते. त्या काळी घासलेटासारखी ज्वालाग्राही नि आगपेटीसारखी पटकन पेट घेणारी साधने माणसाच्या जवळ नव्हती. त्यामुळे एकदा केव्हा तरी पेटवून ठेवलेला विस्तव घरात नेहमीसाठी जसाच्या तसाच पेटलेला ठेवणे हेच सोयीस्कर होते. घरातील चुली महिनोगणती सारख्या पेटलेल्याच ठेवल्या जात. दिवसा स्वयंपाक संपला की राखेखाली गोवऱ्याची खांडे खुपसून शिलगलेली ठेवायची आणि तीच खांडे हवी तेव्हा ढोसून पुन्हा भडकवायची. रात्रीचा स्वयंपाक झाला की पुन्हा सकाळपर्यंत तेच. असा क्रम सतत घरोघर चालला असल्याने बहुतेक घरी 4-4 महिन्यांपूर्वी केव्हा तरी पेटवलेला विस्तव मुळीच न विझता महिनोगणती सारखा जिवंत राहिलेला असे. 30 वर्षांपूर्वीपर्यंत जर ही स्थिती होती तर 3-4 हजार वर्षांपूर्वी विस्तव सारखा जिवंत ठेवणे किती सोयीचे नि अवश्य वाटत असेल ते सहज ध्यानात येते. अग्नीच्या अत्यंत उपयुक्ततेमुळे तो मनुष्याला सर्व देवांमध्ये अत्यंत प्रिय आणि पूज्य देव वाटला. तसेच अग्नी सतत पेटत ठेवण्याची आणि त्या अग्निदेवाचे अस्तित्व नि उपस्थिती आपापल्या घरात सतत ठेवण्याची ही क्रियाही एखाद्या दैविक, धार्मिक आणि पवित्र क्रियेसारखी होऊन बसली. एक संस्कार होऊन बसली. अग्निहोत्र पद पावली. पारसिक लोकांमध्ये पूजेचा अग्नी पिढ्यानपिढ्या विझू दिला जात नसे. पणजोबांनी लाकडावर लाकूड घासून किंवा गारगोटीने एकदा जो अग्नी प्रज्वलित केला तो वंशपरंपरेने केव्हाही न विझता 4-4च नव्हे तर 14-14 पिढ्या सारखा जिवंत ठेवण्यात येई. तीच उत्पत्ती आमच्या अग्निहोत्राच्या संस्थेचीही असावी. चूल वा चिलीम पेटविणाऱ्या व्यावहारिक आगीचे दैवीकरण म्हणजेच अग्निदेव किंवा यज्ञीय अग्नी आणि चुलीमध्ये आग सारखी पेटत ठेवण्याच्या व्यावहारिक सोयीचे दैवीकरण म्हणजेच अग्यारी वा अग्निहोत्र. आग हा प्राकृत आणि ऐहिक व्यवहाराचा शब्द तर अग्निहोत्र हा संस्कृत आणि पारलौकिक धर्माचा शब्द. इतकाच काय तो त्या 2 शब्दांमध्ये असलेला भेद. त्यातही घरात आग सतत पेटलेली असण्याची आवश्यकता शीतप्रदेशात राहणाऱ्या लोकांनाच जास्त असणार. आजही इंग्लंड, जर्मनी, रशियासारख्या देशांमध्ये बैठकीच्या खोलीत, बंगल्यात, सभागृहात, देवालयात, नाट्यगृहात जिथे बसाल तिथे एक जुनी शेकोटी किंवा आधुनिक पद्धतीचे स्टोव्ह किंवा गरम पाण्याचा नळ इत्यादी साधनांनी कृत्रिम उष्णता नेहमी ठेवावी लागते. शीतप्रदेशात सतत जळणाऱ्या अग्नीचा सहवास ही केवळ आवश्यकताच नसून आवडही असे. हिमप्रदेशात भयंकर रक्त गोठवणाऱ्या थंडीत आग म्हणजेच जीवन होते. हिममय प्रदेशात अग्नीचे मोठमोठे ढिगारे वस्तीच्या नाक्यावरूनही पेटवीत राहिले तरी ते हवेसेच होते, आवडणारेच होते आणि आवश्यकही होते.
अशा शीत प्रदेशात सतत धगधगलेल्या अग्निहोत्राचा किंवा अग्यारीचा सर्वकालीन सहवास एक धार्मिक कर्तव्यच म्हणून नव्हे तर ऐहिक आवश्यकता या दृष्टीनेही सुखप्रदच वाटणारा होता. उष्ण प्रदेशात जिथे आधीच अंगाला उकाड्याने घामाच्या धारा लागणार, तिथे गावात मोठमोठ्या होळ्या आणि घरात शेकोट्या आवडीने कोण पेटवू इच्छिणार? यावरून असे अनुमान सहज निघू शकते की अग्निपूजा, अग्निहोत्रे, अग्न्यागारे आणि महिनोगणती वा वर्षोगणती सारखे भडकलेले मोठमोठे यज्ञ हे कोण्यातरी हिमप्रदेशात किंवा शीतप्रदेशातच प्रथमतः अत्यंत प्रिय आणि पूज्य मानल्या गेले असावेत. प्रथम आवश्यकता, नंतर आवड आणि शेवटी दैवीकरण आणि धर्मीकरण अशा परंपरेने अग्निपूजा किंवा यज्ञ हे हिमप्रदेशातच उद्भवले गेले असण्याचा फार संभव वाटतो. आणि एकदा त्याला दैवी, धार्मिक नि पारलौकिक स्वरूप मिळाल्यानंतर मग जे हिमप्रदेशातील लोक दुसऱ्या देशात वस्ती करायला गेले, तिथे त्यांनी आवश्यकता नसतानाही यज्ञसंस्था स्थापन केली. उष्ण प्रदेशात तितकासा उपयोग नसतानाही ते अंधश्रद्धेमुळे यज्ञसंस्थेस चिकटून राहिले असावेत. यज्ञसंस्थेच्या या कुळकथेवरून हेच स्पष्ट होते की ज्या आवश्यकतेमुळे ती अग्निपूजा वा यज्ञसंस्था निर्माण झाली आणि व्यावहारिक दृष्टीने उपयुक्त ठरली, त्यातील एकही आवश्यकता आज उरली नसल्यामुळे आपल्या हिंदुस्थानसारख्या उष्ण प्रदेशात ही यज्ञसंस्था अगदी अनावश्यक, अपायकारक आणि ऐहिकदृष्ट्या टाकाऊच ठरते आहे. अर्थात आज जरी यज्ञसंस्थेची आवश्यकता नसली तरीही मनुष्यजातीस पूर्वी एकदा ती आवश्यकता होती हे मात्र विसरता कामा नये आणि यज्ञसंस्थेच्या या पूर्वसेवेसाठी तिच्याविषयी आम्ही सदैव कृतज्ञच राहिले पाहिजे. प्राचीन काळच्या परिस्थितीत पूर्वजांना ती यज्ञसंस्था अत्यावश्यक आणि अतिप्रिय वाटली हे साहजिक असल्याने यज्ञसंस्थेच्या संगोपनासाठी पूर्वज हास्यास्पद ठरत नाहीत. पण ती परिस्थिती आमूलाग्र बदलली असतानाही आणि त्या काळचे सृष्ट पदार्थांविषयीचे अज्ञान आज पुष्कळ अंशी नाहीसे झालेले असतानाही आजही त्या अज्ञानालाच धर्म समजून त्याची पूजा करीत राहणे हा आमचा मूर्खपणा होय. हास्यास्पद आम्ही ठरत आहोत, पूर्वज नव्हे. आता यज्ञाच्या कुळकथेत स्पष्ट झालेले तिचे उपयोग आज अनावश्यकच नव्हेत तर अगदी टाकाऊ कसे ठरतात ते पहा. ज्या कुणी थोर नि बुद्धिमान शोधकांनी त्या अत्यंत अडाणी युगात कृत्रिम अग्नीचा शोध लावला त्यांचे मनुष्यजातीवर उपकार आहेत, परंतु अग्नी पेटविण्याची युक्ती त्यांना त्या अत्यंत अडाणी युगात सुचली एवढेच काय ते तिचे खरे महत्त्व आहे. असे असताना त्या युक्तीचा एवढा बडेजाव आजही करण्यात येतो की तिच्या पुढे आजच्या अग्निविषयक साऱ्या युक्त्या, अग्निविषयक सारे यंत्रशोध नि शास्त्रे कुचकामाची ठरवून त्यांना केवळ मानवी मानायचे आणि आज अगदी रानटी ठरणारी लाकडांवर लाकडे घासून ठिणग्या पाडण्याची रीत एकदम दैवी ठरवायची आणि तो वेदमंत्रांच्या घोषात केलेला धार्मिक संस्कार मानावयाचा हा निर्भेळ खुळेपणा नव्हे काय? वास्तविक लाकडावर लाकूड नि गारगोटीवर गारगोटी घासून ठिणगी पाडणे हा अग्निविद्येतील बिगरयत्तेचा धडा. कुठे ती ठिणगीची युक्ती नि कुठे ती आजची काळोख्या रात्री प्रतिसूर्यासमान भासणारी शोधज्योत म्हणजेच सर्चलाईट. त्या शोधज्योतीला मानवी म्हणणे नि गारगोटी घासण्यास दैवी पावित्र्य समजणे, शोधज्योतीचा महत्प्रकाश ओवळा नि चिलीम पेटवण्यासाठी पाडलेली ठिणगी सोवळी, शोधज्योतीचा निर्माता हा साधा माणूस आणि लाकडावर लाकूड घासून ठिणगी पाडणारा तो ऋषीदेव असे मानित राहणे म्हणजे बिगरयत्तेच्या पंतोजीला भास्कराचार्याहूनही थोर अशी गणितशास्त्र पारंगततेची पदवी देणे होय. पूर्वी सनकाडीने दिवा लावीत, आगपेटी ही नंतर निघाली. यास्तव देवाचा दिवा म्हटला की तो सनकाडीनेच लावावयाचा आणि आगपेटीला अपवित्र ठरवायचे. वास्तविक ज्या आगपेटीने
अग्नीला पेटीमध्ये आपला दास करून ठेवला, तिनेच यज्ञाचा अग्नी प्रज्वलित करावयास हवा. यज्ञात ज्या लाकडाला घासून ठिणगी पाडतात त्या लाकडाची सुद्धा स्तुती करणारी स्तोत्रे आहेत, पण आगपेटीला फुलाची पाकळी देखील वाहत नाहीत. याचे कारण इतकेच की यज्ञ निघाले तेव्हा त्या त्रिकालदर्शी ऋषींना साधी आगपेटीची युक्ती सुद्धा दिसली नाही. त्यावेळी जर आगपेटी असती तर तिच्यावरही 2-4 रुचा रचल्या जाऊन घंटेची, कलशाची, पण फार काय शंखाची देखील जिथे पूजा असते त्या विधीत आगपेटीचीही पूजा असती. आगपेटी ही तेव्हा माहीत नव्हती हा त्या ऋषींचा दोष नव्हे, पण आज ती माहीत झाली असतानाही पवित्र अग्नी म्हटला की तो लाकडे घासण्याच्या रानटी पद्धतीनेच निर्माण केला पाहिजे ही समजूत आजही बाळगणे म्हणजे रानटी अज्ञान हेच ईश्वरी ज्ञान किंवा पवित्र ज्ञान आहे असे मानण्याचा मूर्खपणा करणे होय. अग्नी हवा तेव्हा पेटविणे कठीण होते तेव्हा तो घरात अग्निहोत्राच्या रूपाने पेटता ठेवणे योग्य होते. पण आता अग्निहोत्राचा हा उपयोगही जुना आणि मागासलेला झाला आहे. कारण आता काडी ओढली की अग्नी हवा तेव्हा पेटविता येतो, फुंकर घालताच विझविता येतो. मंत्र नको की तंत्र नको, ते सारे अगडबंब अग्निहोत्र आज एका टिचभर आगपेटीत कोंबून खिशात वा कोनाड्यात माणसाळवून ठेवता येते. चुलीतील अग्निहोत्रास सारखे पेटलेले ठेवण्यामुळे त्याच अग्निनारायणाने भडकून घर वा यजमानच जाळून टाकण्याचा जो धोका होता तो आगपेटीत फार कमी. त्यातही आता अग्नीचेच व्यावहारिक महत्त्व गॅस नि वीज यांच्यामुळे मुळातच घटले आहे. अग्निहोत्र प्रथम आगपेटीत अंतर्धान पावले नि नंतर आगपेटी ही वीज बटनात अंतर्धान पावली. आता तर आगीचा, धुराचा आणि क्वचित उष्णतेचाही त्रास नामशेष करणाऱ्या आणि सूर्यकिरणांच्या योगेच चालणाऱ्या प्रकाश चुली निघू लागल्या आहेत. जो अग्नी प्राचीन 100 अग्निहोत्रांनी पावत नव्हता तो अग्नी स्वयंपाक करणाऱ्या या एका प्रकाश चुलीने पावणार आहे. पूर्वी होत नव्हती तशी सोय आता होणार आहे. चुलीपासून किंवा अग्निहोत्रापासून साडी पेटविणारा वा घर जाळणारा धोका, डोळे धुराने लाल करणारा त्रास, फुंकणीची फुफू आणि त्या अग्निहोत्रात लाकडे ढोसण्याची खटपट हे सारे आता साफ नाहीसे होणार आहे. स्वयंपाकासाठी स्टोव्ह नि प्रकाश चूल, उजेडासाठी आगपेटी, वीज बटणे, हँड बॅटरीज, गॅस आणि सर्च लाईट्स, गतीसाठी पेट्रोल नि वीज ही सारी ज्या विज्ञान युगात मनुष्याच्या सेवेसाठी हात जोडून दासासारखी मनुष्यापुढे उभी राहत आहेत, त्या विज्ञान युगात अग्नीचे ते प्राचीन वैदिक युगातील स्तोम साफ नाहीसे झालेले आहे. आता अग्नीचा मनू संपला असून विद्युत रेडियमचे मनवंतर चालू आहे. अग्निपूजेपासून प्राचीन काळी होणारे व्यावहारिक लाभ आता मुळीच होणारे नसल्यामुळे आणि अग्नीची निर्जीव, भावनाशून्य आणि नियमबद्ध जड द्रव्यात गणना झाल्यामुळे त्याचे देवत्वच नव्हे तर राक्षसत्वही नष्ट झाले आहे. तिथे त्या अग्नीची पूजा कसली, प्रार्थना कसली नि नसती पर्वा कसली. अग्नीच्या उपयुक्ततेतून अग्निपूजा निघाली आणि अग्निपूजेतून यज्ञसंस्था हे आधी सांगितलेल्या यज्ञाच्या कुळकथेवरून उघड होते. यापैकी अग्नीचे जे अनन्यसामान्य उपयोग नि दुर्लभत्व वैदिक युगात होते ते आता वैज्ञानिक प्रगतीमुळे या वैज्ञानिक युगात राहिलेले नाही. अग्नीचा सहवास हिंदुस्थानच्या उष्ण भूभागात अत्यंत असह्य झालेला आहे. घरात अगदी अवश्य म्हणून अर्धा तास पेटलेली चूल देखील जिथे सहन होत नाही, जिथे नुसत्या उठण्या बसण्याच्या हालचालीनेही अंगातून घामाच्या धारा निघतात, जिथे उन्हाच्या तिरपीसरशी माणसे मरतात, अशा देशात हौसेने अग्निहोत्राच्या होळ्या घरोघर पेटवून ठेवणे किंवा सार्वजनिक यज्ञाच्या आगीचे डोंब महिनोगणती मैदानातून भडकवीत बसणे हे केवळ असह्य नि तामस धर्माचार होत.
असला लोकांना पीडा देणारा धर्म हा अधर्मासारखा त्याज्य होय. केवळ व्यावहारिक दृष्टीने पाहता उष्ण प्रदेशात अत्यंत कष्टप्रद असणारी ही यज्ञाची पद्धत पूर्वी हिमप्रदेशात सुखप्रद होती. म्हणूनच केवळ आजही निष्कारण पाळीत बसणे म्हणजे लहानपणी लाकडी घोड्यावर बसत होतो म्हणून मोठेपणीही खऱ्या घोड्यावर बसण्याऐवजी लाकडी घोड्यावर बसून पाहण्यासारखे खुळचटपणाचे आहे. यज्ञसंस्थेने भूतकाळात आपल्या भारतीय आर्यांवर एवढी छाप पाडली त्याचे आणखी एक कारण हे होते की त्या यज्ञसंस्थेचे आपल्या वैदिक काळच्या आर्य राष्ट्राच्या संघटनेस, संस्कृतीस आणि दिग्विजयास फारच मोठे साह्य दिले होते. मरुत, वरुण, सूर्य इत्यादी सृष्टीशक्तीप्रमाणे अग्नी एक भावनाशील, सजीव आणि परमशक्तिमान देवता आहे अशी त्यांची प्रामाणिक निष्ठा असे. त्या निष्ठेने बद्ध असलेले, उत्स्फूर्त झालेले त्या आर्यांचे पुरोहित, योद्धे, कारस्थानी राजे आणि प्रजा सारे राष्ट्र त्या यज्ञसंस्थेभोवती जमत त्या यज्ञीय अग्नीचे तेज आमच्यात संचरित होवो म्हणून प्रार्थना करत आणि त्या अग्निदेवतेच्या आशीर्वादास मस्तकी धरून शत्रूवर तुटून पडत आणि त्यांना अनार्य नि अयाज्ञिक अशा राष्ट्रांवर विजयामागून विजय मिळत. पराजित राष्ट्रे अयाज्ञिक आणि विजेते आर्य राष्ट्र यज्ञीय या विरोधाने त्या आर्यांची भावना सहजच अशी झाली आणि अग्नीच्या सततच्या सहवासाने सहजच असा कार्यकारण भाव सुचला की जिथे यज्ञ तिथे विजय, जिकडे अग्नी तिकडे विजय. अर्थात आर्यांना जो विजय बहुधा हटकून मिळे तो अग्निदेवतेची कृपा होय, यज्ञाचा प्रताप होय अशी त्यांची भावना बळावली. यज्ञ तिकडे विजय, अग्नी तिकडे विजय ही अग्नीच्या सततच्या सहवासाने निर्माण झालेली भावना त्या वैदिक काळी भारतीय आर्यांपुरती तरी एकंदरीत खरी होती. पण त्या काळच्या धार्मिक भावनामय युगात अनुभवाच्या अभावी त्यांच्या हे ध्यानात आले नाही वा ध्यानात येऊ शकणेच कठीण होते की जिकडे यज्ञ तिकडे विजय ही केवळ एक सततच्या सहवासातून निर्माण झालेली भावना होती, कार्यकारण भाव नव्हे. अग्निपूजक यज्ञकर्त्या भारतीय आर्यांना वैदिक काळी एकंदरीत त्यांच्या शत्रूवर विजयामागून विजय मिळत ही गोष्ट खरी, पण ते विजय अग्निपूजेमुळे वा यज्ञामुळे मिळत नसून त्या काळच्या त्यांच्या शत्रूपेक्षा ते आर्य अधिक संघटित, सुसंस्कृत आणि वीर्यशाली होते म्हणून मिळत होते. ऐहिक शस्त्रास्त्र विद्येने आणि भौतिक साधनांनी भारतीय आर्य संपन्न होते म्हणून विजय मिळत होते. अनार्यांपेक्षा ते आर्य त्या काळच्या राष्ट्रशासनशास्त्रादी विज्ञानात त्या मानाने श्रेष्ठ होते म्हणून विजय मिळत होते. अद्ययावत विज्ञानाने अग्नी ही देवता नसून भावनाशून्य नि जड असा एक सृष्ट पदार्थ आहे हे सिद्ध केले आहे. तसेच अद्ययावत इतिहासाने हेही निर्विवादपणे सिद्ध केले आहे की यज्ञ आणि यश, अग्निपूजा आणि पराक्रम यांचा काही एक कार्यकारण संबंध नाही. ऐहिक विजय ऐहिक साधनांनीच मिळतात. आर्य अनार्यांवर वैदिक काळी जे विजय मिळवीत ते विजय जर त्यांच्या अग्निपूजेचे नि यज्ञपूजेचे फळ होते आणि अनार्यांच्या अपयशाचे कारण ते यज्ञविध्वंसक होते असेच जर असते तर यज्ञकर्त्या आर्य पौरस राजाला त्या अवैदिक आणि अयाज्ञिक असलेल्या म्लेच्छाने कसे जिंकले? सिकंदराचे शस्त्रबळ नि भारतीयांची आपापसातील फूट हे पौरसाच्या नाशाचे ऐहिक आणि प्रत्यक्ष कारण होय. तीच फूट पडू न देता सिकंदराहून सवाई शस्त्रबळ भारतीयांनी संपादन करताच चंद्रगुप्ताने त्याच म्लेच्छांना पराभूत केले. पौरसापेक्षा चंद्रगुप्त हा काही यज्ञाचा अधिक एकनिष्ठ भक्त थोडाच होता. उलट चंद्रगुप्त हा यज्ञत्यागी जैन मताचा अनुयायी होता. तसेच अशोक हा यज्ञत्यागी अग्नीची उपासना न करणारा वेदबाह्य असा बुद्धवीर होता.
त्याचे अत्यंत विस्तृत, प्रबळ, निस्मरणीय असे आर्यांचे ऐतिहासिक भारतीय साम्राज्य होते. यज्ञविध्वंसक हुणांनी आणि मुसलमानांनी भारतातील आर्यांवर जे विजयामागून विजय मिळवले ते कसे? जे अग्नीचे पूजन करीत असत ते विझून गेले आणि जे यज्ञविध्वंसक नि अंधाराचे पूजक ते प्रकाशले. कशाने? पराक्रमाने आणि ऐहिक साधनांनी. दैव म्हणजे जर भगवंताचे अधिष्ठान असेल तर तो भगवंत यज्ञविध्वंसकांना कसा पावला? बिच्चारा देवगिरीचा रामदेव राजा लढाईला जायच्या आधी अग्नीची किती आदराने पूजा करून आणि काकुळतीने माझे हे धर्मराज्य रक्षण करा अशी करुणा भाकून मुसलमानांशी लढायला गेला. पण इतक्या भक्तीनेही भगवंताचे अधिष्ठान त्याला मिळाले नाही. लढाईत यश अल्लाउद्दीन खिल्जीला मिळाले. रणांगणातले यश भगवंताच्या अधिष्ठानावर अवलंबून असते असे जर मानले तर अल्लाउद्दीनाला जे यश मिळाले ते त्याच्याकडे भगवंताचे अधिष्ठान होते म्हणूनच मिळाले असेही मानले पाहिजे. अल्लाउद्दीन खिल्जी रामदेव राजापेक्षा अधिक यज्ञभक्त होता काय? अधिक अग्निपूजक होता काय? अग्निहोत्री होता होय तो अल्लाउद्दीन? अहो, जो गोभक्षक, यज्ञविध्वंसक, ब्रह्महत्यारी, देवशत्रू आणि भगवद्रोही होता त्याला मिळालेले यश हे जर भगवंताच्या अधिष्ठानामुळे मिळाले असेल तर तसल्या त्या अभद्र भगवानाला प्रसन्न करण्याचा खरा मार्ग हा यज्ञपूजक हिंदू धर्म नसून तो यज्ञविध्वंसक मुसलमानी धर्मच होय असे म्हणावे लागेल. आणि तसे बरळायचे नसेल तर ऐहिक यश अपयश आणि राष्ट्रीय बलाबल हे ऐहिक नि भौतिक अशा प्रत्यक्ष साधनांच्याच बलाबलावर नि अप्रत्यक्ष योगायोगावर अवलंबून असतात असे निश्चितपणे मानावे लागेल. तसेच ती ऐहिक नि भौतिक अशी प्रत्यक्ष साधने आणि तो अप्रत्यक्ष योगायोग हे अग्निपूजा वा अग्निनिंदा यावर अवलंबून नसतात असेही निश्चितपणे मानावे लागेल. जड अग्नीची पूजा हा जसा धर्म नव्हे तर अज्ञान आहे, तसेच जड अग्नीची निंदा आणि यज्ञाचा विध्वंस यांनाच धर्म समजणे हाही धर्म नसून दुष्टपणा आहे. अग्निपूजेने देव पावत नाही तसाच तो अग्निनिंदेनेही पावत नाही. आज तर बोलावयासच नको, अग्नीचे आजही कट्टे उपासक असलेले ते पारसिक आणि अजूनही प्रतिदिन कुठे ना कुठे 2-3 यज्ञ आणि शेकडो अग्निहोत्रे पूजणारे आम्ही भारतीय असे आम्ही दोघेच जगताचे पददलित आणि उभ्या आयुष्यात युगानुयुगात सिगारेट वाचून दुसरी समिधा ज्यांनी कधी पेटविलीच नाही आणि अप्पलपोटेपणाच्या कुंडातील जठराग्नी वाचून इतर कोणत्याही अग्नीत आहुती म्हणून ज्यांनी कधी दिलीच नाही ते सारे जग राज्यपदाधिष्ठित. तेव्हा अग्निपूजेने यश मिळते, यज्ञाने मुलेबाळे होतात, संपत्ती, राज्य, साम्राज्य इत्यादी ऐहिक लाभ होतात. ही गोष्ट इतिहासाच्या पुराव्याने साफ खोटी ठरत आहे. विज्ञानाने हे ठरत आहे की अग्नी ही देवता नसून एक जड सृष्ट पदार्थ आहे. प्राचीन काळी अग्निपूजेपासून काही लाभ होतात असे वाटले नि काही अंशी लाभ झालेही, परंतु ते लाभ आज मुळीच होत नाहीत नि होणारेही नाहीत. वैज्ञानिक नि व्यावहारिक दृष्टीने ते यज्ञाचे अडाणी प्रपंच आता अगदी खुळचटपणाचे ठरत आहेत, अनावश्यक आहेत. इतकेच नव्हे तर यज्ञ हे अज्ञानाची पूजा ठरत आहेत. हे झाले यज्ञाचे ऐहिक नि व्यावहारिक दृष्टीचे विवेचन. परंतु पारलौकिक दृष्टीने किंवा श्रद्धेच्या दृष्टीने यज्ञाचे काहीच लाभ नसतात काय, ते विवेचन आणि या विषयाचा समारोप आता करू. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर हे अभिवाचन आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आणि हो, व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय लिहिण्यास विसरू नका.